पुण्यात एक असं ग्रंथालय आहे जिथे तब्बल 37,000 पुस्तकांचा खजिना जपला जातो. आणि विशेष म्हणजे गेल्या एका वर्षापासून मी स्वतः या ग्रंथालयाची सदस्य आहे. चला, आज तुम्हालाही या ज्ञान मंदिराची सफर घडवते. आज आपण आलो आहोत पुण्यातील संतोष हॉल परिसरात. इथंच आहे पूजनीय मामासाहेब देशपांडे यांच्या स्मृतींना समर्पित हे सुंदर ग्रंथालय. पुस्तकं, अध्यात्म आणि संस्कार यांचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. मामासाहेब देशपांडे यांनी ज्ञानेश्वरीचा गाभा सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर कार्य केलं. त्यांच्या स्मृतींना वाहिलेलं हे ग्रंथालय आजही ज्ञानाची परंपरा जपत आहेत. चला आता या ज्ञान मंदिरात प्रवेश करूयात. पहिल्यांदा इथे आले तेव्हा एवढा मोठा पुस्तक संग्रह पाहून मी थक्क झाले. या ग्रंथालयात तब्बल 37,000हून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. अध्यात्म, संतचरित्रे, इतिहास, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, विज्ञान, संस्कृती, संगीत, कला आणि अनेक विषयांवरील मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. याशिवाय दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, विविध दिवाळी अंक आणि दररोजची वर्तमानपत्रे येथे वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. गेल्या एका वर्षात या ग्रंथालयाची सदस्य म्हणून मला अनेक उत्कृष्ट पुस्तकं वाचण्याची संधी मिळाली. मोबाईल माहिती देतो, पण पुस्तकं विचार करायला शिकवतात आणि हीच या ग्रंथालयाची खरी ताकद आहे. लहान मुलांसाठीही स्वतंत्र विभाग इथं आहे. कथा, विज्ञान, संस्कार आणि ज्ञान वाढवणारी हजारो पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध आहेत. मुलांनी पुस्तकांची मैत्री करावी यासाठी हा विभाग खूप उपयुक्त आहे. माझ्यासाठी हे फक्त एक ग्रंथालय नाही, तर सतत शिकत राहण्याची प्रेरणा देणारं एक ज्ञान मंदिर आहे. जर तुम्ही पुण्यात असाल आणि वाचनाची आवड तुम्हाला असेल तर मामासाहेब देशपांडे ग्रंथालयाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.